दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय कुरुकली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या महाविद्यालयात आज आणि उद्या होणारी बोगस प्राध्यापक भरती तात्काळ रद्द करण्यासाठी आज युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या भरती प्रक्रियेची मुलाखत सुरू असताना उमेदवारांची नावे जाहीर करून राडा केला। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय कुरुकली, कोल्हापूर या महाविद्यालयामध्ये एकूण 7 जागांसाठी भरती होणार आहे। त्यामध्ये 1 जागा प्राचार्य पदासाठी व उरलेल्या 6 जागा व सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरल्या जात आहेत। या अनुषंगाने शासनाच्या नियमानुसार जाहिरात देखील काढली गेली होती। युवा सेनेकडे मिळालेल्या माहितीनुसार या भरतीमध्ये झालेल्या अनेक तक्रारीनुसार एका सहाय्यक प्राध्यापकाच्या जागेसाठी संस्थेतील काही लोक 70 लाख रुपयांची मागणी करत आहेत। प्राध्यापक पदासाठी जाहिरात ही फक्त नावासाठी काढली गेली आहे, कारण कोणत्या उमेदवाराची निवड करायची हे संस्थेचे आधीच ठरवले आहे। अनेक उच्च शिक्षित पात्र उमेदवारांना डावलून संस्थेचे संचालक यांनी आपल्या मर्जीतील व ज्यांच्या सोबत अर्थपूर्ण व्यवहार होतील अशाच उमेदवारांची निवड केली आहे। अशा विविध संस्थेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी कारणे घेऊन युवा सेनेने आज भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे जोरदार राडा केला। यावेळी मुलाखत ही फक्त ढोंग असून होणारी 7 जणांची यादीच युवा सेनेने मुलाखती अगोदरच जाहीर केली। तसेच या संस्थेतील भ्रष्टाचाराच्या संबंधित विविध मुद्दे असलेले अनोखे बॅनर देखील युवा सेनेने इथे सर्वत्र झळकवले। होणाऱ्या सर्व मुलाखती इन कॅमेरा UGCच्या नियमाप्रमाणे व्हाव्यात। शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार उमेदवारांना त्यांचे संशोधन पात्रता यानुसार मार्क देणे आवश्यक आहे, पण असे न घेता जुन्या पद्धतीनेच ही मुलाखत घेत आहेत असा आरोप युवा सेनेने केलाय। तसेच रसायनशास्त्र विषयाची मुलाखत घेण्यासाठी येणारे बाहेरील पर्यवेक्षक यांची नावे सुद्धा वास्तविक पाहता गोपनीय असतात, ती सुद्धा युवा सेनेकडे प्राप्त होती। यामध्ये डॉक्टर PV अनबुले, शिवाजी विद्यापीठ, डॉक्टर RK माने, उरण इस्लामपूर, डॉक्टर संदीप संकपाळ अशी आहेत। तसेच इथं आलेल्या उमेदवारांना उल्लू बनवून अगोदरच फिक्स केलेली नावे पुढील प्रमाणे युवा सेनेने जाहीर केली। प्राचार्य अरुण चव्हाण किंवा नेताजी पाटील, रसायनशास्त्र ओंकार निल्ले किंवा धीरज पाटील कवलकर, मराठी नमिता पाटील, भूगोल अमर गायकवाड, गणित अमर पाटील, जीवशास्त्र AT प्रवर्गातील लातूर वरून आणला आहे। 70 लाख रुपये घेऊन होणारी ही नावे तात्काळ रद्द करून भरती रद्द करावी। संस्थाचालकांचा धिक्कार असो। शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्यांचं खाली डोकं वर पाय अशा विविध घोषणा देऊन हे आंदोलन झाले। यावेळी पोलीस व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झटापट झाली। जोपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप असलेली भरती रद्द होत नाही तोपर्यंत युवा सेना हा लढा सुरू ठेवेल असे आश्वासन युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रणजित माने यांनी दिले। यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हा प्रमुख मनजित माने, चैतन्य देशपांडे, कृष्णा जाधव, प्रिया माने, माधुरी जाधव, सुमित मेळवंकी, मारुती कारंडे, सदाशिव पवार, सरदार टिप्पे, भारत आमटे, तानाजी पवार, सिद्धेश नाईक, सारंग कांबळे, इंजिमाम, दिग्विजय खडके, संकेत गुरव, प्रथमेश देशिंगे, अक्षय मोरे, ऋषी जोशी, सानिका दामुगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। भोगावती शिक्षण प्रसारक कुरुकली इथं जी आता सहाय्यक प्राध्यापकासाठी जी भरती होत आहे ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे असं आमच्या सूत्रांच्याकडनं कळाले। एका जागेसाठी 70 लाख रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत। आमच्याकडे तसे ऑडिओ आहेत, आमच्याकडे तसे पुरावे आहेत। मला इथे येणाऱ्या नवतरुण बांधवांची कळकळ वाटते की वर्षानुवर्ष तुम्ही अभ्यास करता आणि ही नालायक लोक तुमच्या जीवावर 70 लाख रुपये मॅच पूर्ण फिक्स केलेले आहे। कधी मॅच जिंकणार हे आधीच ठरलेलं आहे, आता नुसतं नावाला हे सगळं चालू आहे आणि याच्या विरोधात जाण्यासाठी आम्ही तिथली यादी देखील घेऊन आले। ही यादी आपण बघू शकता। ही जी तिथं होणारी आहे ती 70 लाख रुपये देऊन बसणारी माणसं आहेत। त्यामध्ये प्राचार्य पदासाठी अरुण चव्हाण आहे, सहाय्यक प्राध्यापक ओंकार निल्ले रसायनशास्त्रासाठी, नमिता पाटील, अमर गायकवाड, अमर पाटील,
सद्यस्थितीत लातूरवरून एक प्रवर्गातील एटी जीवशास्त्रासाठी बाहेरून आणलं आहे. त्यानंतर युवा सेनेच्या धसक्यानंतर काल रात्री इथं बैठक झाली आणि त्या ठिकाणी परत अरुण चव्हाणच्या इथं नेताजी पाटील, धीरज पाटील, कौलेकर असं सगळं यांची पैसे मिळवायसाठी विद्यार्थ्यांची फसवणूक चालू आहे. मला मुख्यमंत्र्यांना, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, त्यानंतर रजिस्ट्रार, कुलगुरू या सगळ्यांना विनंती करायची आहे, ही भरती तात्काळ रद्द करा. अन्यथा महाराष्ट्रात कुठेही भरती होऊन दे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या भरत्या सगळ्या बंद पडल्याशिवाय राहणार नाही. आणि ही देखील भरती बंद होत नाही तोपर्यंत युवा सेनेचा लढा असा सुरू होईल. 70 लाख जसं मुळशी पॅटर्न जागा विकून लोक द्यायलात, तसा यांनी भोगावती पॅटर्न केलाय. भोगावती पॅटर्न लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना. या सगळ्या घटनेचा आम्ही शिवसैनिक आणि युवा सैनिक, युवती सेनेचे पदाधिकारी निषेध करतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.